साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. कार्यक्रम हळदी कुंकूचा मात्र चर्चा विधानसभेची. यमके फाउंडेशनचा अनोखा उपक्रम विविध स्पर्धांनी रंगला. 3000 महिलांच्या उपस्थितीत महादेव कोंगनुरे मित्र परिवाराचा हळदी कुंकू कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये साम्राज्य न्यूज संचलित स्त्री साम्राज्य आणि नाना नानी क्लबचा सहभाग. कार्यक्रमामध्ये हळद कुंकू लावून सर्वांचे स्वागत, ग्लासाचे वाण आणि पान सुपारी, विविध खेळाच्या स्पर्धा, हुरड्याचा आस्वाद असा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विजापूर रोड निर्मिती लॉन्स येथे यमके फाउंडेशनच्या वतीने सकाळी 11 ते 4 या वेळेत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. दक्षिण सोलापूर मतदारसंघाला केंद्रबिंदू ठेवून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोलापूर शहरासह ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी हळदी कुंकू लावून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. वाण म्हणून स्टीलचे ग्लास दिले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य लाभले. आज या माता भगिनीमध्ये मला साक्षात आदिशक्तीचे रूप दिसत आहे आणि अप्रत्यक्षरित्या आदिशक्ती देवी आशीर्वाद देत असल्याचा भास होत आहे, अशा भावना यमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोंगनुरे यांनी व्यक्त केल्या. यमके फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोंगनुरे हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. सामाजिक कार्यातून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गावोगावी फिरून त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. जळीतग्रस्त कुटुंबासाठी तर ते देवदूत ठरले आहेत. दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाखो वह्या वाटप करण्यात येतात. त्यांची एकूणच धडपड पाहता या हळदी कुंकू समारंभाला आलेल्या महिला भगिनींनी भाऊ तुम्ही तयारीला लागा, आम्ही सोबत आहोत असा आशीर्वाद दिला. यावेळी भला मोठा डिजिटल फलक, कराओके, उखाणा, नाटक, नाच, गाणे अशा विविध स्पर्धा महिलांमध्ये रंगल्या. महिलांनी या सर्व स्पर्धाचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठावर संधी देण्यात आली. अनेकांनी या संधीचे सोने करत आपली कला सादर केली. तब्बल 5 तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. उपस्थित महिलांनी वडापाव, हुरडाचा आस्वाद घेतला. झिंगाट गाण्यावर लहान थोर सर्वांनीच ठेका धरला. लकी ड्रॉ कुपनच्या विजेत्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोंगनुरे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महावीर बँकेच्या संचालिका पूनम लोणावत, साम्राज्य न्यूज चॅनलच्या संचालिका स्वाती मनसावाले, सावित्री कोंगनुरे, सुनीताताई भोकडे यांच्यासह यमके फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि महिला सदस्य उपस्थित होत्या. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. आणि आज मी गर्वाने सांगू शकतो की आज माझ्या माता भगिनी एवढा सक्षम झाल्या आहेत की आपले घर व मुले सांभाळत आपल्या पतिदेवाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करण्याची क्षमता आहे. उदाहरणार्थ निर्णय क्षमता असो, आर्थिक स्वावलंबी बनण्याची क्षमता असो, जिद्द आणि कणकर असे खूप कष्ट आपल्या माता भगिनीमध्ये आहेत. आता प्रत्येकाने आपापल्या भाषणामध्ये सांगितले, समाजकारण करत असताना आपण राजकारणात यावं, हे प्रत्येकाची मागणी आहे. युवक असतील, आता सगळ्या माता भगिनी पण आहे, माझे सगळे म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे. तर मी तुम्हाला सांगतो की ह्याचं प्रत्येक युवक असतील, महिला असतील, राजकारणात यावं इच्छा का व्यक्त करतात त्याचं छोटेपट उदाहरण आहेत. आता ह्या ग्रुपमध्ये खूप सारे महिला म्हणजे जे बचत गट चालवतात, त्यांच्या खूप समस्या आहेत. कारण मी एक साधा म्हणजे आता मॅडम म्हटले आणि आमचे दोन भाभी वगैरे म्हटले, साधा एक प्रायव्हेटमध्ये नोकरी करणारा माणसाला काही बंधनं असतात. तो जर आपण राजकीय पदावर गेल्यावर ज्या महिलांच्या ज्या समस्या असतात ते पदावर बसून करू शकतो, त्या उद्देशाने सगळ्यांच्या इच्छा आहेत. त्यामुळं मी नक्की तुम्हाला सांगेन, तुमच्या सगळ्यांचा जर आशीर्वाद असेल आणि सगळ्यांचा मागणी असेल तर एक नाही विकसित राजकारण होते. आणि एवढंच मी ह्या माध्यमातून तुम्हाला वचन देतो. आणि मला खूप काम करायचे आहे जनतेसाठी.
कसे तुम्हाला सांगतो आरोग्याच्या समस्या आता कोविडमध्ये तुम्ही सगळे बघितलेले आहेत. आता मी माझ्या बाबतीत सांगण्याची काही जरुरी नाही आहे. तुम्ही माझे म्हणजे ते व्हिडिओ बघितलेले आहेत. कोविडमध्ये काम असो आत्ताच्या जे काम करतो ते करतोय कारण लिमिटेशन्स आहेत. तर सगळ्यांच्या आशीर्वादाने असं जर म्हणजे काम करायची जर म्हणजे पाठिंबा मिळत असेल आणि राजकीय क्षेत्रात जर उतरण्याची जर म्हणजे काय म्हणतात त्याला की योग्य वेळ आली तर आपण नक्कीच जनतेसाठी उतरून काम करण्याची तयारी दर्शवू. इथे सगळ्या जमलेल्या मैत्रिणींनो, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम खरंच अपूर्ण होता. आणि माझ्या सगळ्या टीमच्या टीम लीडर्स, तुम्ही मला जी काही मदत केली आज सगळ्या महिलांचं संघटन करण्यासाठी, त्यासाठी सगळ्यांचं आभार. आता इथे मला 2 शब्द बोलायला सांगितलं, पण खरं पाहिलं तर महादेव सरांचं कार्य असं आहे की 2 शब्दात होणारच नाही आहे. त्यामुळे सर थोडंसं जास्त बोलले. सरांची माझी ओळख अशी काही खूप जुनी असं नाही आहे. आम्ही खूप झालं 6 महिने वर्ष झालं भेटलेलो आहोत आणि त्यांच्या कार्यातूनच इतकं त्यांचं मी पाहिलं काम चांगलं की मला असं वाटलं की चॅनलमध्ये यांच्या बातम्या का लागत नाही आहेत. म्हणून मी त्यांच्याकडे खरं गेले होते की सर तुम्ही इतकं सुंदर काम करताय, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचताय. म्हणून मी त्यांना खरं भेटायला गेले. आणि मी सोलापूरमध्ये असं चॅनलच्या माध्यमातून खूपशी लोकं पाहिलेत की ज्यांना राजनीतीमध्ये यायचं आहे किंवा राजनीतीत काही करायचं आहे म्हणून काहीतरी करत असतात, पण अशी कुठलीही भावना न ठेवता सर जे काम करतायत हे ग्राउंड लेवलला जाऊन करतायत. त्यांना कधीही फरक पडत नाही आहे की माझ्याकडे कोण आलं आहे आणि मला कोणाची मदत करायची आहे. जे येईल त्या व्यक्तीला ते निस्वार्थपणे त्यांची मदतीचा हात असतो. म्हणजे असा माणूस मी पाहिलेला आहे. मी त्यांना जेव्हा पण भेटायला गेले कधी सर असे व्यस्त असतात, कोणी ना कोणी भेटायला आलेलं असतं आणि प्रत्येकाला हसून स्वागत करून त्यांचं निरसन, त्यांच्या समस्याचं निरसन ते करत असतात. कधी त्यांच्या चेहऱ्यावर मी उशिरा भेटू दे, सकाळी लवकर भेटू दे, कधीही असं राग की मी आता दमलो आहे, आता माझ्याकडून नाही होणार, असं कधीच त्यांचं हे नसतं. आता चॅनलच्या माध्यमातून आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जातो, बातम्या करत असतो, सगळ्या राजनीतीच्या लोकांमध्ये असतो. असा कुठलाच पक्ष मी पाहिला नाही की जिथे महादेव कोकनूर यांचं नाव निघत नाही. हे एक त्यांचं खूप मोठं काम म्हणा, त्यांची पोच पावती आहे. मी लग्न होऊन आले तेव्हापासून सरांना बघते. मी आले तेव्हा 25 वर्षापूर्वीचे सर आणि आत्ताचे सर आमच्यासाठी तर सारखेच आहेत, पण जनसामान्यासाठी किंवा इथे उपस्थित असल्यासाठी ते खूप वेगळे आहेत. पण आमच्यासाठी खूप आहे तसेच म्हणजे एकदम परिवारातील एक सदस्य असल्यासारखे आहेत. मी सरांना त्या काळापासून ओळखते ज्यावेळेस सरांना एक वेळ जेवण्याची पण परिस्थिती अशी होती की एक वेळ जेवणार तर एक वेळ नाही. आणि आज ते स्वतः इतर म्हणजे जे गरजू गरीब लोक आहेत त्यांना 1 वेळचा 2 वेळचा असा डबा पुरवतात. म्हणजे एकदम शून्यातनं जग निर्माण केलं आहे. सगळे म्हणतील की खूप जण असे आहेत की शून्यातनं विश्व निर्माण करतात, मग ह्यात काय विशेष आहे. पण महादेव साहेब असे आहेत की ज्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं आहे, पण तरी त्यांनी त्या शून्याला विसरले नाही आहेत. ते शून्याला घेऊन चालतात. त्यांनी जी परिस्थिती भोगली आहे किंवा ज्या परिस्थितीत ते गेले आहेत त्या परिस्थितीला ते विसरले नाही आहेत. म्हणजे आम्ही खूप जवळून सरांना बघितलेलं आहे. सरांकडं प्रत्येक वेळेस येणारे कार्यकर्ते किंवा त्यांचे गावातले मित्र किंवा मित्र नसून पण ज्यांचा सरांचा ज्यांना हेवा वाटायचा अशी बरेचसे लोक जेव्हा स्वतःची काही अडचण प्रॉब्लेम्स घेऊन सरांजवळ रडत येणार. आणि सरांचा तो एक म्हणजे खूप स्पेशल पॉईंट आहे. म्हणजे एक काय म्हणतो एक स्ट्रॉंग पॉईंट असल्यासारखं आहे की सर कुठल्याही येणाऱ्या प्रश्नाला किंवा प्रॉब्लेमला सर एकदम व्यवस्थितपणे हाताळून त्याचा नायनाट करून त्याचं सोल्युशन काढतातच.